आता मला घरोबा कोणाकडे करू सांग. राम म्हणाले काही काळजी करू नकोस. जिथे रामकथा चालू असेल किंवा भागवत कथा चालू असेल किंवा असं प्रवचन कीर्तन चालू असेल तिथे जा, तुला भरपूर माणसं मिळतील. निद्रा. पशु रस्त्यात झोपतात, आम्ही रस्त्यात झोपलेली माणसं पाहतोच ना, वेगळ्या अवस्थेत. सुखदुःखे समेक ऋतू अशाच अवस्थेत असतात ना. पाणी कुठलंही असू दे, त्यांना काय घेणं देणं आहे, कारण ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात. चंद्रावर जायला तुम्हाला आम्हाला यायला लागेल हो, पण त्यांना चंद्रावर केव्हाच गेलेले असतात. ते कोणते मी सांगायची गरज नाही, आपण समजून घ्या. समजणे को इशारा, काय समजणे वाले को ना, पण समजणे को भी इशारा आहे, ठीक आहे ना. जाऊ द्या. तेव्हा निद्रा पशुकडे आहे, माणसाकडे. फरक काय मग? भय, भयाचं सुरुवातीलाच वर्णन केलं. एक लहान पोरग हातात छडी घेतं आणि 50 गुरं सुतासारखी सरळ चालत असतात ना. मेंढपाळ नुसता हर्र करून ओरडतो, सगळ्या मेंढ्या व्यवस्थित चालतात ना, रस्त्यावर कुठेही इकडे तिकडे चालत नाही. पण पोलीस समोर असला तरी दुचाकीवाले वाटेल तशी गाडी घुसवतात ना. भय कोणाला? त्या मेंढ्यांना भय तुमच्या एका माणसाचं. हातात काठी असं नसतो, नुसते तुम्ही ओरडलात त्या विशिष्ट पद्धतीचा आवाज करा की सरळ सगळी सुद्धा. मग माणसं का नाही शिकत होत? विचारी ना. नियम बनवलाय ना, रांगा तोडून जाऊ नका, ओव्हरटेक करू नका, असा नियम बनवलाय ना. गाडीवर बसलेले असताना मोबाईल चालू ठेवून किंवा मोबाईलवर बोलू नका, सगळे नियम बनवलेत. मग ते नियम पायदळी तोडवण्यासाठी बनवलेत का? या नियमांचा धाकच आम्हाला राहिला नाहीये, त्यामुळे आम्ही नियम मोडायला तयार होतो. पण बाकीच्या गोष्टीत मात्र आम्ही घाबरलेलो. पोलिसांनी पकडलं की आम्हाला भीती वाटते, मग आम्ही काय करतो? खिशातनं नोट काढतो. लाच देणं हा पहिला गुन्हा आहे आणि घेणं हा दुसरा गुन्हा आहे. पण आम्ही लाच घेणाऱ्या विरुद्ध तक्रार करतो, लाच देणाऱ्याला कधी अटक झाली तर आपल्याला माहिती का? मग काय होतं? बाहेरच्या बाहेर मिटवूया, तेरी बी चूक मेरी बी चूक. मग आम्ही नियम मोडायला तयार आणखी. कारण काय? आम्हाला कळलंय त्याला एक नोट सरकवली की आमचं काम झालं. बरं, नोटा उडवायला आईबापांनी पैसा दिलेला आहे ना, पॉकेट मनी म्हणून किंवा अन्य म्हणून. 3 वर्षाच्या मुलाला 4 व्हीलरवर बसून तो चालवते म्हणून ज्या वेळेला फोटो येतो, बातमी येते, त्यावेळेला बातमीदार मूर्ख नाही का? तो नियम बाह्य वागत नाही का? मग त्याच्यावर कधी केस केली का? ही बातमी तू काय ठरलीस म्हणून? या बातमीचा विपरीत परिणाम समाज माणसावर होणार आहे हे तू करू नकोस, असा आम्ही कधी संदेश दिला का? त्याला कौतुक केलं त्या लहान मुलाचं, टीव्हीवर छापून आणलं, त्याला दाखवला, हा बघा कसा चालवतोय. नियम मोडायला आम्ही प्रेरणा देतोय, आमच्या कधी लक्षात येतं? त्या नियमांची सुद्धा भीती वाटली पाहिजे. पण ज्या नियमांची आम्हाला सुद्धा एक भीती वाटते, जगन्नियतेच्या नियमांची आम्हाला भीतीच वाटत नाही, कारण आम्ही तो मानतच नाही. एकीकडे तोंडाने म्हणतो त्याच्याशिवाय काही घडत नाही हो, आणि प्रत्यक्षात काय? मी केलंय. हा मीपणा सगळ्यात मोठा घातक असणारा. गोंदवलेकर महाराज म्हणाले, अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाळतो सुखाचे ने, हा की सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने राम. ते भय प्राण्या नाहीये, माणसाने. पुढच्या शब्दाबद्दल बोलायलाच नव्हतं. लिव्ह इन रिलेशन हे त्याचं पुढचं उत्तर आहे अलीकडच्या काळात. आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं आणि आम्ही लग्न केलं. 4 वर्ष आम्ही तसेच फिरून लग्न केलं आणि 5व्या दिवशी घटस्फोटाचा अर्ज घेऊन आलो. मग आधी काय केलं होतं? प्रेम केलं म्हणताय ना, मग प्रेम म्हणजे काय? 7 अस्मिन भक्तीचं वर्णन करताना नारद भक्ती सूत्रात नारद महाराज म्हणतात, 7 अस्मिन प्रेम स्वरूपा अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुका स्वादनवती. कासवी आपल्या पिलावर प्रेम करते. दोघं लांब असतात, पण कासवी अशा नजरेने पाहते की पिलाचा विकास होतो. त्याला खायला प्यायला घालावं लागत नाही वेगळं काही. आम्ही आमच्या मुलांना किती खायला प्यायला घातलं तरी ती मुलं आम्हाला शेवटी म्हणतात, तुम्ही माझ्यासाठी काय केलं? शाळेतल्या बाकीच्या मुलांना हे सगळं मिळतंय, मला तुम्ही काय दिलं? आता आई वडिलांकडे त्या सगळ्या गोष्टी असतातच असं नाही. श्रीमंत असतील आई वडील तर त्यांना वाटेल त्या गोष्टी मिळू शकतात, पण गरिबांनी काय करायचं? मग गरिबांनी शिकायचंच नाही का?
मग ही त्यांची गरिबी कसली आहे त्याचा विचार करून त्यांना सक्षम बनवणं जबाबदारी कोणाची? मग अशी माणसं स्वामींकडे जातात. स्वामी आमचं रक्षण करा. रक्षण करा म्हणजे काय? जे अटळ आहे ते स्वामी दूर करू शकत नाही. आम्ही समजून घेतलं पाहिजे की ही घटना अटळ आहे. मग मला काय करायचंय? संघर्ष करा. जीवनामध्ये संघर्ष करावाच लागतो. नवे संघर्ष हा जीवनाचा स्थायी भाग आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष करावा लागतो. बाजारात आणलेले तांदूळ सुद्धा निवडावे लागतात. संघर्ष करावा लागतो डोळ्यांचा आणि त्या खड्यांचा. सगळे खडे काढले तरी एखादा खडा शिल्लक राहतो आणि तो नेमका ज्या वेळेला तोंडात दाताखाली येतो त्यावेळेला घरातला माणूस काय म्हणतो, हे काय एवढं निवडता आलं नाही, म्हणजे बाकी सगळं केलेलं काम फुकट गेलं त्या एका खड्यामुळे. तर तो एक खडा सुद्धा आम्हाला राहता कामा नये. अशा प्रकारचं जीवन जगता यायला पाहिजे. पण आपण काय केलं? तांदूळ निवडले. बरोबर ना? तर खडे निवडले. बाहेर काय काढलं? खडे काढले. पण आम्ही म्हटलं काय? तांदूळ निवडले. मग खडे कसे बाहेर पडतील? ते राहणारच त्याच्यात. आम्हाला निवडायचं आहे काय हेच जर कळलं नाही आणि तरी आम्ही स्वतःला विद्वान म्हणायला लागलो तर तो आमचा मूर्खपणा नव्हे का? म्हणून सामर्थ्य संपन्न माणूस कधी होईल? त्याला काय निवडायचं आहे आणि काय निवडायचं नाही हे कळलं पाहिजे. निवडायचं नाही कळलं तरी चालेल, पण मला हे निवडायचं आहे. खडे काढून टाकायचे, विकारांचे खडे काढून टाकायचे, काम क्रोध मद मत्सरे सगळे काढून टाकायचे. त्यातला एक जरी राहिला तरी तो बाकीच्यांना घेऊन येतो. जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची ठेला. जिथे कामना आहे तिथे क्रोध नक्की आहे. जिथे ईर्षा आहे, जिथे स्पर्धा आहे, तिथे द्वेष मत्सर असूया ईर्षा सगळं आहे. पण आम्हाला आधुनिक अर्थशास्त्रात आम्ही काय शिकलो? शाळा कॉलेजेस मधनं इकॉनॉमिक्सची व्याख्या शिकलो. अर्थशास्त्राची काय शिकलो? आम्हाला काय सांगितलं गेलं अर्थशास्त्रामध्ये? कॉलेज शिकणाऱ्या मुलांना माहिती असेल अर्थशास्त्राबद्दल काय सांगितलं. इंडिया इज ए पुअर बिकॉज इट इज पुअर. इंडियन इकॉनॉमी इज अ क्रोनॉलॉजिकल इकॉनॉमी. बरोबर ना? चुकत असलं तर म्हणा मला. परंपरागत आहे, परंपरावादी. इंडियन माणसाला, भारतीय माणसाला कुठले अँबिशनच नाही. अर्ध मराठी आणि अर्ध इंग्लिश बोललो की बरं वाटतं. बोला काहीतरी कळत नाही. सगळं मराठी बोललं तर कळत पण नाही काही वेळेला, कारण हे कुठलं मराठी आलंय असाही प्रश्न. अँबिशन म्हटलं की काय? उद्दिष्ट नाही म्हटलं म्हणजे काय? हा, ऑब्जेक्टिव्ह म्हटलं तर, गोल म्हटलं तर कदाचित चालेल, कारण तो गोलच फिरवतोय याला. तेव्हा मला ध्येय असलं पाहिजे. कोणतं ध्येय असलं पाहिजे? स्पर्धेचं. दोन माणसं स्पर्धेला उभी राहिली की ते काय करतात? स्वामी विवेकानंद शिक्षण पद्धतीबद्दल एके ठिकाणी बोलत होते. त्यांच्या व्याख्यानात ते म्हणाले, समाजामध्ये दोन प्रकारची माणसं असतात. काही माणसं उच्च आदर्श समाजात निर्माण करतात आणि त्या उच्च आदर्शांकडे जाण्यासाठी प्रयत्न करतात. ती माणसं उच्च आदर्शांकडे जातात आणि ती जगाच्या पातळीवर मोठी म्हणून समजली जातात, श्रेष्ठ म्हणून गणली जातात. अशी कितीतरी माणसं आहेत. मगाशी आपल्याला सांगितली काही नावं. अशी कितीतरी सांगता येतील. भारतामध्ये तर म्हणतात तशी लाखो माणसाचे की ज्यांना श्रेष्ठ असं म्हणते, त्या त्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मागणार. पण मग ज्यांना ते जमत नाही ते काय करतात? ते आदर्श आपल्या पायाशी आणतात. म्हणजे त्यांना पटकन तिथे जाता येतं नाही का? आता एक प्रश्न विचारू आपल्याला. सगळ्या पालकांनी मान्य केलेली गोष्ट आहे नोकळ. पूर्वी एक पद्धत अशी होती की 100 पैकी 50% गुण मिळाले तर तो मुलगा पास म्हटला जात होता. 50% वरती जायला पाहिजे होतं. आम्ही उच्च आदर्श निर्माण करायचा का खाली यायला पाहिजे होतं? आम्ही वरती जायला पाहिजे होतं ना. 50% पासिंग नाही, 60% पासिंग असा आग्रह असला पाहिजे ना. मी आग्रह केला 35 पर्यंत खाली, 15% उतरलो खाली. आणखीन खाली उतरलो, 5 मार्क मिळाले की पस्ता. मग कॉपी येतो. आमचा आदर्शच मुळे पांगळा आहे. मग ज्याला आदर्शच पांगळा आहे तो समर्थ होणार कसा हो? मग आम्ही काय म्हणायला पाहिजे होतं? 50-60% नाही. आता मला सांगा, 35% मार्क मिळून 5 वेळा नापासून जो मुलगा डॉक्टर झालाय तो तुम्हाला जर औषध देणार असेल तर त्याचा काय परिणाम असेल? 65% चुकीचीच औषध असणार आहेत ना, तर बरोबर असणार आहेत.
कारण त्याला त्याची पात्रता किती 35%. मग तो तुमच्यावर प्रयोग करत राहतो, तुमच्या लक्षात येत नाही. ते 4 गोळ्या पहिल्यांदा देतो, आपण त्या घेतो, 2 दिवसांनी परत जातो, डॉक्टर तुम्ही दिलेल्या गोळ्या घेतल्यावर पण काही उतारा पडला नाही, थांबा बदलून देतो, आपण बदलून देतो. पुन्हा 4 दिवसांनी नाही डॉक्टर अजून काही तसं बरं वाटत नाही, मग या आणखीन घ्यावं. तो आपल्या शरीरावर प्रयोग करत राहतो, आपण त्याला पैसे देत राहतो आणि मग म्हणतो आलो बा एकदाचा गुण आला, बरं झालं. कोण बरं झालं? कोणाचं बरं झालं? माझा खिसा रिकामा झाला, मग ते बरं झालं का? आजारपणात एवढा खर्च झालाय असं नंतर बायको आणि बाकीची मुलं ऐकवतात ना आपल्याला. का बरं ऐकवतात? आजारपणात एवढा खर्च झाला म्हणजे माझ्या आजारपणासाठी मी कमवलेल्या पैशाचा वापर नाही का करायचा? काय करायचं? काय माणुसकी म्हणायची, याला प्रेम म्हणायचं, आपुलकी म्हणायची, जिव्हाळा म्हणायचं, काय म्हणायचं? काय आम्ही कधी याचा विचार केला का? मग मला समर्थ बनायचं असेल तर काय केलं पाहिजे? एकाही माणसाने, आजारी पडलेल्या माणसाने, त्या ज्या डॉक्टरकडे तो जातोय, फॅमिली डॉक्टरना, काय अगदी रिलेशन मधला असेल तुम्हाला, त्याला असा कधी प्रश्न विचारलात का की तुला डॉक्टरकीच्या परीक्षेला किती टक्के मार्क मिळाले? विचारला? आहे धाडस? या 4 गोळ्या मला दिलेत, त्यातली ही गोळी कशासाठी वापरायची, ही गोळी कशासाठी वापरायची, ही गोळी कशासाठी वापरायची, मला सांगतो. विचारलं? तुम्हाला कळतंय डॉक्टरकीचं का त्याला कळतंय? काय उत्तर? तो विचारतो ना, तुम्हाला कळतंय का मला कळतंय? आपण म्हणतो तुम्हाला कळतंय, मग मी सांगितलंय तेवढं करतो. मराठीत एक म्हण आहे, सांगू आपल्याला, थोडी वाईट आहे. धू म्हटलं की धुवायचं, पुढचं बोलत नाही. आम्ही तसे वागतो. आमच्या शरीरावर आलेलं दुःख दूर करण्यासाठी त्याची मदत घेताना आम्ही त्याला विचारू शकत नाही तू मला मदत म्हणून काय देतोय ते. यापेक्षा भ्याड अवस्था काय? आम्ही लहान असताना भारत-चीन युद्ध सुरू झालं. शाळेत आम्हाला पीटीच्या पिरियडला एक गाणं शिकवलं जातं. शाळेत म्हणा, बाहेर म्हणा, एक पोवाडा असायचा. पोवाडा थोडक्यात आपल्याला सांगतो. अरे हिमालयाच्या शिखरावरून डोकावतोय, अरे हिमालयाच्या शिखरावरून डोकावतोय. कोण डोकावतोय? डोकावतोय हा लाल चिनी मुलूक आपला गिळाय बसलाय, बसलाय बगळा चालू आणि त्याचा करायला खुर्दा भलं, त्याचा करायला खुर्दा उठ केलं मर्दा, भागायचं नाही आता बसून छानी. त्याला मराठी मूर्खाचं दाव पाणी, त्याला मराठी मूर्खाचं दाव पाणी. हा शाळेचा पोवाडा शिकवला जातो. उठ केलं मर्दा असं म्हटलं जातं का? हो, आम्हीच म्हणतो तुझ्यात काही दम नाही. त्याला मर्द बनवायला आम्ही प्रयत्नच करत नाही. तो कसा मर्द होणार? आम्हाला जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, संघर्षात यशस्वी व्हायचं असेल, कोणतेही संकट फेकून द्यायचं असेल, झुगारून टाकायचं असेल, तर आम्हाला काय म्हणावं लागेल? एक मराठी सिनेमातलं गाणं सांगतो मुद्दाम. जुना सिनेमा आहे, मला वाटतं मधुचंद्र नाव असेल त्याचं सिनेमाचं. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा. हे मन दुबळ झालंय, मन कमकुवत झालंय, त्या मनाला सक्षम करा, ठाम करा की निर्भयता आपोआप येईल. आणि मग स्वामी म्हणतात घेऊ नकोस त्या शब्दाला अर्थ प्राप्त. कोणकोणत्या गोष्टींनी आम्ही घाबरलेले आहोत, त्या सगळ्या गोष्टी दूर सारून टाका. मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. एक सर्वधर्म परिषद भरली होती रायगड जिल्ह्यात रोह्याला. तिथला अनुभव सांगतो आपल्याला. आम्ही कसं व्हायला पाहिजे यासाठी तो महत्वाचा आहे. प्रत्येक धर्माने आपापल्या धर्माचा विषय सांगायचा होता. मग इस्लाम धर्माने सांगितलं आम्ही श्रेष्ठ का आहोत या कारणासाठी. आमचा ईश्वर एकच आहे, अल्लाह. आम्ही सगळे त्याच्याच कडे जातो. दररोज 5 वेळा नमाज पडतो. जुम्मे के जुम्मे आणखीन वेगळा प्रकार असतो. आम्ही तिथे सांगतात ते ऐकतो. आम्ही कुराण वाचतो. म्हणून आम्ही दुसरा धर्म ख्रिश्चन धर्म उभारायला आम्ही चर्चमध्ये आठवड्यातनं एकदा जमतो. ते जे पाद्री सांगतील ते आम्ही ठामपणे ऐकतो, त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो.
तिसरा धर्म उभा राहिला शीख धर्म. आम्ही गुरु नानकांनी लिहिलेला जो गुरु साहेबा ग्रंथ जो आहे त्याचा आम्ही जे काय असेल त्याचं आम्ही अनुकरण करतो. सत श्री अकाल म्हणून म्हणतो. वेगवेगळे पंथ उभे राहिले. आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, आम्ही वारीला जातो, आम्ही हे करतो, आम्ही रामनामाचा जप करतो. सगळ्यात शेवटी मला त्यांनी विचारलं तुमचं काय म्हणणं आहे. 10-15 लोकांची जैन धर्माची झाली, बौद्ध धर्माची झाली, मुस्लिम धर्माची झाली, ख्रिश्चन धर्माची झाली, यहुदी धर्माची झाली, कारण सर्व धर्म परिषद होती. मी म्हटलं माझ्या हिंदू धर्मामध्ये फक्त 3 वाक्य मी शिकलो, बाकी काही शिकलो नाही. म्हणजे कोणती? पहिलं वाक्य मी शिकलो अहम ब्रह्मास्मी. अर्थ कळला या वाक्याचा? मी स्वतः ब्रह्म आहे, मग मला भीती कोणाची? ते ब्रह्म आहे म्हटल्यानंतर मला गीतेने सांगितलंय नैनम चिंतन दिशा नैनी पावका न चैनम लेंजापो न शोषयति मारुता अच्छेद शब्द युक्लेद्यो शैशेच नित्य अचलो मातना. हे मला माझ्या परमेश्वरांनी सांगितलंय. ब्रह्माला कधी कापता येत नाही, त्याला तोडता येत नाही, त्याला जाळता येत नाही, त्याला सुकवता येत नाही, त्याला पाण्यात भिजवता येत नाही. मग मी कशाला कोणाला घाबरू? नवी तो मरणार अस्मी हा आमचा उद्घोष आहे. आम्हाला हे शिकवलं काही अनादि मी अनंत मी अवध्य मी मला मारण्यास कवण ऋतू सांग बदे मला. आहे का कोणी मला मारू शकणारा? अर्जुनाला तेच सांगावं लागलं तस्मात उत्तिष्ठ कौंते युद्धाय कृतनिष्ठया. ओ तू कोणाला मारणार नाही आणि तुला कोणी मारू शकत नाही. तुला युद्ध करायचंय. मी ब्रह्मस्वरूप आहे म्हटल्यानंतर हे सगळं ब्रह्मांडच माझं आहे. मला कोणीतरी प्रेषित म्हणून पाठवावं लागत नाही. मला कोणीतरी रविवारी चर्चमध्ये आला नाही तर तुला काही मिळणार नाही, भगवंत तुझ्यावर प्रेम करणार नाही असं सांगावं लागत नाही. मग मीच ब्रह्म आहे, मीच परमेश्वर आहे हा भाव घेऊन आम्ही कधी जागृत झालो. म्हणून कदाचित आम्ही ठरवलं की मंदिरात नाही गेलं तरी चालेल, मठात गेलं नाही तरी चालेल, बाकी सगळीकडे जा. आपल्या मुलाबाळांना घेऊन सिनेमाला जा, आपल्या मुलाबाळांना घेऊन दर विकेंडला पिकनिकला जा, आपल्या मुलाबाळांना घेऊन आणखीन कुठे पार्टीला वगैरे जा, पण मंदिरात आणि मठात जाऊ नका. कारण तिथे असलं काहीतरी बोलतात हो. मग हे कसं झाले? अहम ब्रह्मास्मी कळलं तर तो मुलगा म्हणायला आपण सगळे एकच होत ना. मग आपण सगळे मी ब्रह्मरूप म्हटल्यानंतर माझ्यापासून सगळ्यांची निर्मिती आणि सगळे मीच आहोत. एको देव सर्व भूतेषु गुढा आमचं वेदांचं वाक्य आहे. हे तत्वज्ञान आम्हाला कळलंय का? सहिष्णुता सहिष्णुता म्हणजे नेमकं काय? मी सगळ्या चराचरात भरून राहिलेलं आहे. म्हणताना गुरुजी तोंडाने म्हणतात सर्व देव नमस्कारा केशव प्रति गच्छति. कुठल्याही देवाला नमस्कार करा तो केशवापर्यंत जातो. मग मी का असा विचार करायचा हा देव यांचा आहे, हा देव यांचा आहे, हा देव यांचा आहे. आज आम्ही किती वाईट अवस्थेत आहेत माहितीये? आम्ही कधी विचार केला? आम्ही संतांना सुद्धा समाजात वाटून टाकले. संतांनी असं म्हटलं का मी या समाजाचा आहे म्हणून? बादशाहची हजामत करणारा सेना न्हावी आपल्याला माहितीये का हो? तो एकीकडे हजामत करत असे आणि दुसरीकडे काय म्हणत असे? आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. जगामध्ये एकमेव माणूस असा आहे की ज्याच्या समोर आपल्याला मान चुकवावीच लागते. आणि तो जर नीट वागला नाही, त्याच्याबद्दल मला संशय आला तर आपलं काही होऊ शकतं. का बाबा आहे का दुसरं कोणाची हिंमत तुमच्या मानेला हात लावायची? पण त्याच्या पुढे निमूटपणे मान दुखवतात ना, मान म्हणा तोंड देतात ना. हे रे बाबा काय करणार, आधी या भोगासी असावे सादर. मग तो जर बाबा म्हणाला होय तुला माझ्या पुढे मान चुकवावीच लागेल. बादशाला सांगितलं सेना नवीनी तू बाकीचा मोठा राजा अशिलो, बादशाह अशिलो, सगळ्यांना मारत असशील, तुझ्या पुढे कोणी उभं राहत नसेल, चळचळ कापत असतील, पण तुला माझ्या पुढे मान चुकवावीच लागेल. का? तुझी हजामत मला करायची ती तू नाही करू शकत. मग मी म्हणजे माझ्याऐवजी माणूस कोणी असेल? बादशाह असं म्हणत असे माझी हजामत करण्यासाठी दुसरा नागी मला आणू नका, तोच आणा, कारण तो मला जागेवर ठेवतोय. हे सामर्थ्य आहे. हा, हे सामर्थ्य आमच्याजवळ आहे. त्या व्यवसायाचे सामर्थ्य आहे. शिवा काशीदने पन्हाळगडावरनं बाहेर पडताना महाराजांनी विशाळगडाकडे जायचंय. हा मोठा इतिहास आहे विशाळगडाचा. आम्ही फक्त बातम्या वाचतो आणि कोणीतरी ती अतिक्रमण तोडायला गेलं की कोर्टात जाते आणि कोर्ट निर्णय देते थांबवा म्हणून. बरोबर आहे ना? काही चुकीचं असलं तर सांगा मला. सध्याच्या बातम्या आहेत त्या.
तो शिवाकाशीत म्हणाला, मरायचं तर प्रत्येकाला आहे हो, तुम्हाला मला प्रत्येकाला मरायचंय. कधी मरणार सांगता येत नाही. प्रत्येक जण रांगेत उभा आहे, पण रांग सोडून पुढे जायला, ही रांग सोडायला परवानगी नाही. बाकीच्या रांगा सोडून पैसे देऊन आम्ही पुढे जातो, घुसखोरी करतो, कारण आमच्याकडे पैसे असतात, बळ असतं म्हणून. पण या रांगेत त्यांनी बोलवल्याशिवाय तुम्हाला प्रवेशच नाही. शिवाकाशीत म्हणाला, मलाही कधीतरी मरायचं ना, मग माझ्या आयुष्याचं सोनं होणार आहे. कधी मी मरणार आहे तो महाराज म्हणून मरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मला अटक होणार आहे आणि माझं मरण देखील महाराज म्हणून होणार आहे. मला माहिती मी मरणार आहे म्हणून. मी मरणाला घाबरत नाही. आहे आमची हिंमत शिवाकाशीत होण्याची, विशाळगडाचा संग्राम आठवण्याची. आयुष्याचं सोनं आहे. मला महाराज म्हणून मरता येत आहे. अहम ब्रह्मास्मी, मी छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून मला बादशाहांनी पकडलाय. आणि त्यांनी जो काय अर्धा पाऊण तास त्याच्यासाठी घालवला असेल तोपर्यंत महाराज पुढे सरकले, पावनखिंडीत म्हणजे घोडखिंडीत पोहोचले आणि तिथनं विशाळगडाकडे कूच केले. तिथे बाजी प्रभू आले आणि म्हणाले, महाराज इथे थांबू नका. 300 सैन्य होतं, 300 मावळे. आता काही म्हणतात तुम्ही काय मोजाल गेले होते का? मी नक्की मोजाल गेलो होतो. तुम्ही 300 म्हणा नाही तर 500 म्हणा, पण शत्रूपेक्षा नक्की कमी होते. त्या 300 माणसांनी सांगितलं, महाराज तुम्ही गडावर जा. गडावर गेल्यानंतर तिथे तुम्हाला लढायचं आहे, गड झुंजवायचा आहे आणि जिंकायचं आणि वरती जायचं आहे. काय प्रेरणा देतोय बाजी, आणि सांगतोय गड जिंकल्यानंतर 5 तोफांचे बार कडा, तोपर्यंत एकही शत्रूचा सैनिक विशाळगडावर येऊ देणार नाही. काय हिंमत आहे, काय धैर्य आहे, काय धारिष्ट आहे. समोर 10,000ची फौज आहे. सिद्धी जवाहर सरकारच्या फौजेचं नायक आहे, पळून गेलेला अफजल खानाचा मुलगा फाजल खान त्याच्याबरोबर आहे. हे दगाबाज कसे ते सांगतोय सगळं. हल्ल्यांवर हल्ले होत आहेत. शरीराच्या प्रत्येक इंचावर जखम झाले बाजी प्रभूंना, हृदयावर घाव पडलेला आहे, खाली पडलेत. पण म्हणतायत महाराजांचा मला अजून आवाज आलेला नाहीये, मला उभं राहू द्या. नुसते उभे नाही राहिले, ठामपणे उभे राहिले. मृत्यूला सांगायचं, थांब, आता यायला तुला परवानगी नाही. आहे सामर्थ्य. मराठी गाण्यात मी ऐकलंय हो, बोलावल्या विनाही मृत्यू जरी आला पुढे, थांबेल तोही पळभरी. कोणाला विचारायचंय? गाण्यात विचारले वेगळ्या व्यक्तीला. आता तरी आवाज आला, येशील ना, येशील ना. शरीर मंद झालेलं आहे, उभं राहण्याचं त्राण नाहीये. कधी पडेल सांगता येत नाही, पण नाही, हे शरीर मी खाली पडू देणार नाही. का? महाराज उद्दिष्ट ते ठरलेलं आहे, मला तिथे पोचवायचंय त्यांना. महाराज पोचले. कुठलं आलं सामर्थ्य आहे? आता खाली हजारो सैनिक होते, स्वतंत्र स्वभाव होता त्यांचा, सगळा समर्पित केला महाराजांच्या पायाशी. का? मला स्वराज्य हवंय. मग स्वराज्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य, त्याला स्वराज्य म्हणतात. आम्हाला वाटेल तसं वागायला मिळालं पाहिजे, याला स्वातंत्र्य म्हणतात. याला लोकशाही म्हणतात का? लोकशाहीचा अर्थ काय? आम्ही शिकलो पाश्चात्यांकडनं. डेमोक्रेसी मीन्स फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. खरं आहे का? आहे. गीतेवर भाष्य येणारे करंदीकर महाराज म्हणतात, गाढवांनी गाढवांसाठी चालवलेलं गाढवांचं राज्य म्हणजे लोकशाही. आज काय चाललंय? पण हे सांगण्याचं धाडस आमच्याकडे असलं पाहिजे ना. ते कोणामुळे मिळालं? यांच्यामुळे. महाराजांच्या चरित्राचा एक प्रसंग आहे, तो सुभेदार कोणीतरी दाखवलाय तिथे. तो वाटेल तसा वागत असतो महाराजांच्या विरोधात, म्हणजे स्वामींच्या विरोधात. तो असेल सुभेदार, मी बघत नाही. एखादी कोणीतरी पाठवलं, महाराजांना जाणार आहे. महाराज म्हणाले येणारच नाही. तू कोण? माझ्या शरीराचा मी मालक आहे. अहम ब्रह्मास्मी. नुसतं एवढ्यावर थांबलं नाही, त्वम ब्रह्मास्मी, तुम्ही सगळे ब्रह्मा. हा भाव आमच्या मनात पक्का असला पाहिजे. ठाम. मग तुम्ही ब्रह्म आहात ना, मग ब्रह्म म्हणून जगायला शिका, हे आम्ही सांगायला पाहिजे ना. आमच्या मुलाला सांगण्याचं धाडस आम्हाला नसेल तर समाजाला काय आम्ही शिकवणार? मूल लहान असताना आम्ही त्याला सांगितलं का की तू ब्रह्मरूप आहे, तसा वाग.
मग ब्रह्मरूपासारखं वागायचं म्हणजे काय करायचं? सेना नावी हा त्या समाजाचे, तुकाराम महाराज या समाजाचे, सावतामाळी या समाजाचे, नरहरी सोनार या समाजाचे. असं करायचं का? काय आमचे पण आहेत. मिराशी कोणाची आहे? आमची आहे ना भक्तीची मिराशी. मग ती आम्हाला सांभाळू दे ना. जनाबाईंसारखी संत सांगते की कृष्णा तुला यावं लागेल. काय सांगते? चक्र टाकुनिया दळावे हरीने, देवाने भक्तांचे दास व्हावे. जुळो असे नाते जळो गर्व हेवा, तुझी आस देवा पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा जनी नामयाची रंगली चित्र. तुला चक्र सोडावं लागेल आणि जात्याचं चक्र हातात धरावं लागेल. का? मी तुझी भक्त आहे. आम्ही सांगू शकतो तो. वर्षानुवर्ष ज्यांच्या पाया पडतो, ज्यांची पूजा करतो, ज्यांच्यासाठी अभिषेक करतो, त्यांना हे सांगण्याचं धाडस आमच्याकडे आहे का? हो नाहीये. कारण काय? कारण आम्ही अंतरंगातून त्यांच्याकडे गेलोच नाही. ज्या क्षणी आमचा भाव त्याच्या चरणाशी विलीन होईल त्या त्या क्षणी आम्हाला दुसरीकडे जायची गरजच नाही. कारण काय? तिथे आमचं मन स्थिर झालेलं आहे. एकदा मन त्या चरणाशी स्थिर करा, भिण्याची गरजच नाही. कारण भिणारच नाही तुम्ही. ज्ञानदेव माऊलींना चांगदेव भेटायला निघाले हो. घोड्यावर बसून, या बाघावर बसून, हातामध्ये चाकू घेऊन सरपाचा. सगळे विचारात पडले आता यांना भेटायला कसं जायचं? ज्ञानदेव म्हणाले ठीक आहे ना, चांदेवांसारखा श्रेष्ठ पुरुष भेटायला येतोय. ते ज्या आपण म्हणतो भिंतीवर बसले होते म्हणून, त्या भिंतीला सांगितलं बाई ग चल त्यांच्या भेटीला, आणि ती निघाली. लहान पोराचं सामर्थ्य आहे. भिंतीला सांगू शकतात चल. आम्हाला आमच्या गाडीला किक मारल्याशिवाय चालवता येत नाही, बरोबर ना? किक मारून कदाचित ती उलटी फिरते आणि मग आमची पंचायत होते. सरळ फिरली तर ठीक आहे, आणि वाटेत काही झालं तर आणखी ठीक आहे. का? आम्ही यंत्र निर्माण केले ते. मग आमच्या इच्छेप्रमाणे ते का चालत नाही? मग कोणीतरी म्हणतं त्याचा मेंटेनन्स करायला हवाय. तो का नाही केला? जी गाडी तुम्ही वापरताय त्या गाडीकडे लक्ष देण्याची जबाबदारी कोणाची? ती वाटेत बंद पडणार नाही, तिचे टायर व्यवस्थित असतील, तिचे ब्रेक व्यवस्थित असतील, पाण्याची जबाबदारी कोणाची? आम्ही पाहिलंच नाही. जिचा वापर आम्हाला करायचा आहे तिच्याकडे आम्ही पाहत नाही. या देहाचा वापर आम्हाला करायचा आहे त्याच्याकडे आम्ही पाहत नाही. मग तो देह तरी वाटेत बंद पडला तर करणार काय? परवाचा अनुभव सांगतो. आम्ही जात होतो गाडीनी, आणि ट्रक ड्रायव्हर, मोठा ट्रक ट्रेलर होता तो, आणि अचानक अटॅक आला आणि बिचारा रस्त्यात कोसळला. गाडी एका बाजूला लावून तो रस्त्यात पडू शकला, म्हणून बाकीचं नुकसान करणार. आमच्या समोर घडलेली घटना. आमची गाडी मागून येत होती, आम्ही थांबलो, बघितलं माणूस आडवा झोपलेला आहे. चौकशी केली काय झालंय? नाही म्हणे अटॅक आलाय. त्याला बाकीच्या 5 जणांनी उचललं, गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलला. काय झालं? एवढा मोठा ट्रेलर घेऊन मुंबईकडनं कोकणात जायला निघालेला तो माणूस, लाखो रुपये कमवणारा असेल, कदाचित घरदार असेल, कुटुंब असेल, पण त्याचं मरण कुठे हो? आम्ही याचा कधी विचार केलाय का? मग मला कुठे येणार आहे मरण मला माहिती नाही. सुदैवानी, कदाचित दुर्दैव म्हणाला पण त्याला, 2 गोष्टी आमच्या हातात नाहीयेत. एक जन्माला कुठे यायचं ते, आणि दुसरं मरायचं कुठे ते कधी हातात येईल? अहम ब्रह्मास्मी त्वम ब्रह्मास्मी, आणि मग सर्वं खल्विदं ब्रह्मास्मी हे आम्हाला कळेल त्यावेळेला. पुढे सभेचं काय झालं असेल मला सांगायची गरज नाही. पण आम्ही ठामपणे का सांगू शकलो? मला माहिती होतं ही 3 वाक्य माझ्याकडची, आणि ही 3 वाक्य आपण उचललेली आहेत असं नाही, उपनिषदकारांनी मांडलेली आहेत असं नाही. पाश्चात्य तत्ववेत्यांनी हे मान्य केलेलं आहे की हिंदू धर्म श्रेष्ठ काय आहे. त्यातलं पहिलं वाक्य अहम ब्रह्मास्मी आहे, त्याचं दुसरं वाक्य त्वम ब्रह्मास्मी असं आहे, आणि त्याचं तिसरं वाक्य सर्वं खल्विदं ब्रह्मास्मी असं आहे. म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. बाकीच्या धर्मांपेक्षा फार वरच्या पातळीवर. पण हे सांगण्याचं धाडस आम्हाला आहे का? कोणाच्या तरी धार्मिक भावना दुखावल्या जातील म्हणून आमच्या इथला विजिगिषू लोकांचा इतिहास आम्हाला शिकवलाच जात नाही.
यशोवर्मन राजाची एक तरी कथा आपल्याला माहितीये का हो? विक्रमादित्याचा एक तरी धडा कुठल्या शाळेत आहे का हो? शालिवाहनाचा एक तरी धडा आमच्या शाळेत आहे का, पाठ्यक्रमात आहे का कुठे? का नाही? आम्ही विचारलं कधी इतिहासकारांना? एखाद्या स्मृती ग्रंथातला एखादा श्लोक त्याच्यात आला की आम्ही जाळपोळ करण्यापर्यंत धावपळ करतो, नव्हे त्याच्या विरुद्ध अखंड तांडव करतो, नजीकची घटना आहे. मग हा इतिहास आम्हाला का शिकवला जात नाही? आमच्या इथल्या राष्ट्रभक्तांचा इतिहास आम्हाला का शिकवला जात नाही? हा प्रश्न विचारण्याचं धाडस करायचं कोणी? आम्ही करायला पाहिजे ना. आम्हाला माहितीच नाही दिनावं. अहो, पंचांग उघडल्यानंतर ज्या पंचांगावरनं आम्ही मुहूर्त पाहतो, विरतील आणतील, त्या पंचांगाचा निर्माता शालिवाहन आहे. निर्माण करणारा शालिवाहन इसवी सणात तो शालिवाहन आम्हाला माहिती. इसवी सणामध्ये आणि विक्रम संवतामध्ये 150 वर्षाचा फरक आहे. तो विक्रम राजा कोण आहे हे आम्हाला माहित नाही, आणि तरी आम्ही पंचांग पाहून मुहूर्त सांगतो. म्हणजे काय करतो? काय शिकलो आम्ही? पंचांग पंच अंग म्हणजे 5 अंग आहेत त्या पंचांगातली. पण ती 5 अंग ज्याच्यापासून आमचा शालिवाहन शोध सुरू झाला तो शालिवाहन माहित नाही. ज्याच्यापासून विक्रम संवत सुरू झाला तो विक्रम आम्हाला माहित नाही. मग आम्हाला माहितीये काय? आणि तरी आम्ही सज्ञान आहोत, तरी आम्ही विद्वान आहोत. म्हणजे काय? विद्वत्ता किंवा सज्ञान या शब्दाचा नेमका अर्थ काय आम्हाला कळलंय को? 4 बुकं शिकलो, विवेकानंद म्हणतात तसं वेगवेगळ्या पुस्तकातून वरपाडून काढून ते गाढवाच्या पाठीवर फटके मारून त्याला घोडा बनवणं आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यात ते कुंभून ठापून करणं आणि त्याला म्हणायचं हे ठीक, त्याला काही शिक्षण म्हणतात का? विवेकानंदांची वाक्य. काय वाचलं आम्ही विवेकानंद? शिकागोच्या धर्म परिषदेत आल्यानंतर गुरु कोण असू शकतात? विवेकानंदांसारखे असू शकतात. अंगावर भरजरी वस्त्र होती, भगवीच होती, पण भरजरी होती, साधा नव्हता, रेशमी होता. वाळूमध्ये लोळायला लागले, राजे रजवाडे स्वागतासाठी उभे आहेत आणि विवेकानंद करतात काय? त्यावेळी ते विवेकानंद झाले होते, आधी नरेंद्र होता. लोळायला लागले, लोक बघायला लागले. विवेकानंद काय म्हणाले माहिती आपल्याला? ते म्हणाले, माझ्या आईच्या मांडीवर मनसोक्त लोळू द्यात मला. आई म्हणजे भूमाता. आमच्या कपड्याला चिखल लागला की आम्हाला विवेकानंद आठवतात का? आम्ही काय म्हणतो? एवढं कसं कळत नाही? कपड्याला घाण लागली, चिखल लागली, ती घाण. जिला आम्ही माता म्हटलं, भूमाता म्हणून जिचं कौतुक केलं, नव्हे तिच्यावर आम्हाला पाय ठेवायला उभं राहायला मिळालं, त्या मातेला आम्ही घाण म्हणतो. लज्जास्पद गोष्ट आहे की आम्हाला जाणवतच नाही ती. मग आमच्या मातेची बेअब्रू कोणी केली? जी गंगा माता नदी, जिला लोकमाता असं आम्ही म्हणतो, माता म्हणून म्हणतो, ती गंगा माता राम तेरी गंगा मैली म्हणून आमच्या समोर ठेवली जाते. आम्ही फिदी फिदी असतो, त्या मंदाकिनीचं दृश्य पाहण्यासाठी तळमळतो. रामाची गंगा मैली का? कोणी केली मैली? म्हणजे रामालाही आम्ही वाईट ठरवलं आणि आमच्या गंगेलाही वाईट ठरवला. आम्हाला चीड आहे का नाही काही? कोणी यावं आणि टपली मारून जावं अशा प्रकारची आमची अवस्था कोणी निर्माण केली? आमच्या भ्याड आणि नामर्दपणामुळे निर्माण केली. तो भ्याडपणा सोडा. मग स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीचे, तू राहू बा, बघूया काय होत आहे. लोक म्हणतो आम्ही, हो, धर्माच्या करिता आमास जगती रामानी धाडी येले, ऐसे जाणून राम भक्ती करीत असे, हा देह तुझा असे. आता धर्म त्या तुझ्या पुढच्या नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीत असे, हा देह तुझा असे. तोंडाने म्हटलो, प्रत्यक्षात काय? राम मंदिराच्या बांधणीसाठी स्वतःचं आत्मार्पण करणारे शरद बंधू, कोठारी बंधू, राम लक्ष्मणासारखे, त्या रामाचं स्मरण करताना आम्हाला त्यांचं कधी स्मरण झालं का? हो, 500 वर्षाची गुलामी नाहीशी झाल्यानंतर आम्हाला आमच्या रामाचं दर्शन घ्यायची संधी मिळाली. पण कोणामुळे मिळाली? त्या कोठारी बंधूंमुळे. त्या रामायण प्रसंगाच्या वेळेला 92 सालच्या 6 डिसेंबरच्या त्यांची आई आली होती. 89 साली यांना मारलं होतं, उत्तर प्रदेशमध्ये मारलं होतं. त्यावेळेच्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी गोळ्या घालून ठार मारलं होतं. गुंडांच्या हातात पिस्तूल देऊन त्यांना तुरुंगातनं सोडून सांगितलं, या दोघांना खलास करा. अशी गल्ली, एका बाजूला हे गुंड, दुसऱ्या बाजूला हे गुंड पळत होते बिचारे. त्यांना गोळ्या घातल्याने रस्त्यावर मारलं. नोव्हेंबर महिना 89 साल. त्यांची आई तिथे होती व्यासपीठावर.
मुद्दाम बोलवलं गेलं आणि तिला विचारलं, तुझे 2 मुलगे, तरुण मुलगे, कमावते मुलगे या रामासाठी अर्पण केले, आता तुझं म्हणणं काय? आई आणि बहीण दोघी होत्या. आई म्हणाली, मला वाईट वाटतंय. कसलं? माझ्याकडे 2च मुलं होती. दोनाच्या ऐवजी 10 मुलं असती तर काय केलं असतं मी? आमच्या रामासाठी, आमच्या धर्मासाठी आम्ही त्यांचं बलिदान केलं. बहिणीला विचारलं, तुला काय वाटतंय? भाग्यवान मी ते केले. माझे भाऊ रामासाठी गेले, यापेक्षा भाग्य काय असू शकतं? ते नाती मानत नव्हते, त्यांना प्रेम नव्हतं का? सगळं काही होतं. हा विचार आम्ही कधी करणार आहोत का नाही? त्या रामाचं मंदिर एका क्षणात उघडून टाकून म्हणून भाषा केली जाते या देशामध्ये, रामाचा देश असणाऱ्या देशामध्ये, आणि आम्ही गप्प राहतो. आपल्याला काय त्याचं का? आम्ही फॅड आणि नामर्द झालोत म्हणून. सामर्थ्य संपन्न झालो आणि आम्ही एक हुंकार फेकला, हिंमत असेल कोणी तर या, आम्ही त्यांना सोडणार नाही असं जर म्हटलं, काय का हिंमत कोणाची? पण त्यांना माहितीये आम्ही सगळे फॅड नामर्द. कारण काय? आम्हाला फक्त लोटांगण घालायला. समर्पणाचा अर्थ काय? नुसतं लोटांगण घालणं? आम्ही सगळ्यांपुढे लोटांगणच घालतो. ऑफिस मधला काम करणारा माणूस, कर्मचारी आम्हाला मान देत नसेल, आम्ही लोटांगण घालतो. सरकारी नोकर हा तुमच्या पैशावर जगतो ना, माफ करा मला. आणि तो तुम्हाला सांगतो, थांबा, मला काय एकच काम आहे काय? अरे तू नोकर आहेस ना, मग नोकरासारखा वाग. आहे सांगायची हिंमत? मग तो गावातला तलाठी असेल, पंचायतीतला ग्रामसेवक असेल, साधा कारकून किंवा साधा शिपाई असेल, शाळेतला सुद्धा घंटा वाजवणारा सफाई कामगार असेल, सांगू शकतो का आम्ही त्याला? नाही. मग माझी नोकरी गेली तर काय करू? काय भीती? नोकरीची भीती आहे, ते काय म्हणतील याची भीती आहे. मग जगताय कशाला? मुखी बिचारी कुणी हाकावी म्हणून जगताय का? तसे जगू नका. ते पाठीशी एक मान्य करताय ना, आपण स्वामींचे भक्त आहात ना सगळे, मग आपण तरी निदान असं जगू नका. मग कसं जगायचंय? माझा जो हक्क आहे तो मला मिळालाच पाहिजे. मग कोणता हक्क आहे? दारू पिण्याचा? त्या वाटेल ते बडबडण्याचा हक्क कोणता आहे माझा? मला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार आहे. मला माझ्या देवदेवतांचा कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचा हा बोंगा म्हणजे माईक आणि त्याचा स्पीकर बाहेर लावायचा ठरवला तर पोलीस काय म्हणतील असा आम्हाला प्रश्न पडतो. बरोबर आहे ना? आम्ही लावतो, पोलिसांना काय करायचं ते करू दे असं म्हणतो का? नाही, त्यांची परवानगी काढावी लागते. कोणी सांगितलं परवानगी घ्यायला लागते म्हणून? काही गरज नाही. फक्त त्यांना माहिती द्यायची असते की मी असा मुंगा लावला, काढून द्या, बघू काय करायचं. केल्यानंतर सांगतोय तुम्हाला, नुसतं सांगत नाही. स्वामीने केलं, सत्ताधीशांच्या समोर केलं. समर्थ रामदास स्वामीने काय केलं? त्यांना समर्थ का म्हणायचं उगत नाही. एकीकडे आमची मंदिरं तोडली जात होती, मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवल्या जात होत्या, काही मूर्ती पायखान्याला म्हणजे संडासला बसवल्या जात होत्या. अशा काळामध्ये समर्थ रामदास स्वामींनी मंदिरं बांधली, त्याच परकीय सत्तेच्या विरोधात जाऊन. कोण होतं मदतीला? 10-12 वर्षाची पोर, उद्धव असेल, अंबाजी असेल, म्हणजे कल्याण. घाबरले का स्वामी? समर्थ रामदास घाबरले नाहीत. मी हे चाफरचं मंदिर बांधणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, उत्सवाला लागणारा पैसा मी देतोय. समर्थांनी सांगितलं, एकही पैसा तुमच्याकडनं नको, बंद करा. मी भिक्षेच्या अन्नावर येणाऱ्या अन्नावर मी हा उत्सव चालवणार आहे. सरकार फुकट मिळत होत, काही कष्ट. आम्हाला फुकटची सवय लागली ना सगळ्या गोष्टी. आणि समर्थक त्याचे मला तुमचं काही का, जर मला रामाचा उत्सव साजरा करायचा तर त्यांना वाटतं राम उत्सव साजरा व्हायला पाहिजे, त्यांच्यावर मी उत्सव कोणी केला माहितीये? विधवा पुढाकार निघाली, अक्का स्वामी.
आदर्शी वैधव्य आलेली स्त्री सगळीकडनं भिक्षा गोळा करून आणली आणि रामनवमीचा उत्सव साजरा केला. वेणा स्वामी जिला कीर्तनाचा अधिकार समर्थ रामदास स्वामींनी दिला, हा उत्सव घडवून आणला. तो उत्सव पालखी काढायची ठरली, मिरवणूक पालखीची. वाटेमध्ये एक फांदी आडवी येत होती. आता बादशाह काय म्हणाले, फांदी तोडली तर सगळे घाबरलेले. समर्थ म्हणाले काळजी करू नका. समर्थ गेले दरबारात, आदित्याच्या दरबारात, आणि त्याला ठणकवून सांगितलं ही फांदी मी तोडणार, तुला काय करायचं ते कर. फांदी तोडली आणि उत्सव साजरा. त्या अक्का स्वामींच्या चरित्रातला एकच छोटासा प्रसंग आपल्याला सांगतो. वय वर्ष 64. औरंगजेबाची धाड संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आली महाराष्ट्रामध्ये. आपल्याला सगळ्यांना इतिहास थोडाफार माहिती आहे, सगळा माहिती का नाही मला कल्पना नाही, आणि काय माहिती आहे त्याचं त्याचीही मला कल्पना नाही. आणि साताऱ्याचा अजिंक्यतारा गड जिंकून घेतला. अजिंक्यतारापासून अगदी जवळ सज्जनगड आहे. सज्जनगडावर त्यावेळेला होत्या समर्थांचं निर्वाण झालं होतं. राजाराम महाराज जिंजीला गेलेले होते, त्यांचा मृत्यू झाला होता. नंतर इसवी सन 1700 सालची गोष्ट मी आपल्याला सांगतो. आणि आता औरंगजेबाची धाड येणार. समर्थांनी स्थापन केलेल्या रामरायाच्या मूर्तीला तो भ्रष्ट करणार, समर्थांची समाधी उद्ध्वस्त करणार. करायचं काय? शक्य नाही. बाई येते 64 वर्ष वय असणारी, विधवा आहे, पाठीशी कोणी नाहीये, गडावर काही सैन्य नाहीये, आजूबाजूला सगळे पैशांनी विकत घेतले जाणारे गुलाम असणारे हिंदू समाजाचे लोक. या बाईंनी ठरवलं, त्या गडावर असणाऱ्या माणसाला सांगितलं या मूर्ती मी घेऊन जाणार आहे, तुम्ही गड लढवा, पण मूर्ती मी औरंगजेबाच्या हाती पडू देणार. 32 किलोमीटर सज्जनगड पासून चालत ही बाई रानावनात गेली. त्या जवळजवळ 8-10 किलो वजनाच्या मूर्ती ग्रामपंचायतनाच्या. आपण कल्पना करून बघा, दिवसा उजेडी जाता येत नाही, कारण कोणी फितूर नाव सांगेल आणि त्या राममूर्ती औरंगजेबाकडे दिली. वाटेतली माणसं कशी आहेत माहित नाही, रानावनात पशुपक्षी आजही फिरताय. मी 300 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्यासमोर. अशा परिस्थितीमध्ये त्या मूर्ती घेऊन गेली. वाटेत कोयना नदी आडवी आहे, पलीकडे वासोटा किल्ल्यावर जायचंय जिथे औरंगजेब येऊ शकत नाही, अशा ठिकाणी जायचंय. या 64 वयाच्या बाईने आपल्या पोटाला त्या मूर्ती बांधल्या 10 किलो वजनाच्या, आणि कोयना नदी पोहत पलीकडे गेली. आम्ही ज्या वेळेला त्या वासोटा किल्ल्यावर कोयना नदीतनं आधुनिक ट्रेलरनी जायचं ठरवलं, आम्हाला 1.5 तास लागला. मी गेलो 300 वरून ठिकाणी. तिथे गेल्यानंतर गड चढायला 5 किलोमीटर उंचीचा गड आहे. जायला पाणी वाटेत मिळणार नाही, सावली मिळेल याची गॅरंटी नाही, निसर्ग झालेलं सगळीकडे. खायला प्यायला तर काहीच नाही, कारण भिक्षेवर जगायचं. 9 वर्ष तिथे ती राहत होती त्या गडावर, कासोटा किल्ल्यावर, जो किल्ला बंदीवानांना ठेवण्यासाठी वापरला जात होता. त्या किल्ल्याच्या परिघात 5-10 किलोमीटरच्या अंतरात एकही माणूस नाही, आजही नाही. त्यावेळेचं सोडा, भिक्षा मागायची असेल तर 5 किलोमीटर खाली यायचं, 5-10 किलोमीटर चालत जायचं, 4 घरी भिक्षा मागायची, ती भिक्षा घेऊन वरती गडावर जायचं, पुन्हा एवढं सांगून तिथे जाऊन जेवण शिजवायचं, रामरायाला नैवेद्य दाखवायचं आणि मग जेवायचं. एक दोन नाही, रामरायाच्या उत्सवात करून दिला. हे आमच्या स्त्री करतात. सगळ्यांनी इथे जमला, माझे मोडके तोडके शब्द ऐकून घेतला, त्याबद्दल आधी संयोजकांना आणि मग आपल्याला धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामी समर्थ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आता विश्वात्मके देवे येडे वाक्यज्ञी तोषावे तोषोनी मनुजावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षसु सकळ मंगळी ईश्वर दीक्षांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते दे अर्णव पीयूषांचे चंद्रमे दे अलांछन मार्तंड दे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये गोवा वेदी ये समणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान बसाओ येणे मरे ज्ञानदेवो सुखिया झाला। स्वामी समर्थ महाराज की जय।